कन्हैयाच्या चरित्राचा उच्चार सांगितलाय, रामचंद्राच्या चरित्राचा आचार सांगितलाय. का? त्याचं कारण आहे, रामचंद्राच्या चरित्राचं आचरण केलं तर जीवनाचं कल्याण आहे, आणि भगवान श्रीकृष्णाच्या चरित्राचा नुसता उच्चार जरी केला तरी जीवनाचं कल्याण आहे. रामचंद्राचं तुम्ही म्हणाल नाही नाही उलट जमत नाही का? नाही जमत का देवा? काय तुम्ही म्हणता की रामाच्या चरित्राचा आचार आणि कन्हैयाच्या चरित्राचा उच्चार हे उलट केलं जमणार नाही का? काय कन्हैयाच्या चरित्राचा आचार करायचा आणि रामाच्या चरित्राचा उच्चार जमणार नाही का? संत महात्म्यात जमल ना, रबके खाऊ लागतात. तुम्ही म्हणाल नाही नाही कन्हैयाच्या चरित्राचा आम्हाला आचार करायचा आहे, कसं जमल? माती जायची वेळ येईल. कन्हैयाच्या चरित्र आचरण करू नका दादा, त्याचा नुसता उच्चार जरी केला तर दादा तुमचं जीवन उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. एवढ्या भगवान परमात्म्याचं चरित्र महत्वाचं आहे. पुकारा करेंगे कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे, में ब्रिज के गुजारा करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. कन्हैया कन्हैया पुकारा करेंगे. देवाच्या चरित्र नुसता पुकार करायचा, आचरण करायचे दादा तर जीवनाचं कल्याण आहे. तुम्ही म्हणाल नाही नाही आम्ही रामाच्या चरित्राचा उच्चार करतो, जमणार नाही. कन्हैयाच्या चरित्राचा आचरण करतो, नाही जमणार दादा. कारण देवाचं चरित्र सामान्य आहे, दोघाच्या चरित्रात विरोधाभास आहे. काय विरोधाभास आहे पा? मग आचार का सांगितला आणि उच्चार का सांगितल्याचं कारण आहे, दोघाचं विरुद्ध आहे सगळं. नावात सुद्धा फरक आहे. रामचंद्राचं नाव सरळ आहे राम, कन्हैयाच्या नावात एकही अक्षर सरळ नाही कृष्ण. नावात सुद्धा विरोधाभास आहे. एवढंच नाही, रामचंद्राचा जन्म दुपारी 12ला आहे तर कन्हैयाचा जन्म रात्रीच्या 12ला आहे. रामचंद्राचा जन्म भर उन्हाळ्यात, कन्हैयाचा जन्म भर पावसाळ्यात आहे. रामचंद्राचा जन्म राजवाड्यात आहे तर कन्हैयाचा जन्म दादा पोलीस स्टेशनला आहे, म्हणजे बंदी खाण्यात आहे. विरोधाभास आहे. नावात सुद्धा सरळता नाहीये, नाहीच. कन्हैयाचा जन्म अष्टमीला तर रामचंद्राचा जन्म हा नवमीला आहे. 9 हा पूर्णांक आहे. 9चा पाडापा म्हणजे 9 अक्षर सुद्धा सरळच आहे, 8 गाठच आहे, वाकडे ना खालून. जन्माच्या तिथी सुद्धा विरोधाभास आहे दादा. ऐका, 9 हा पाडा इतका सरळ आहे, 9 हा अंक इतका सरळ आहे दादा, कुठंच त्याच्यात गाठ नाही. कुठे पहा 9चा पाडा म्हणून पहा तुम्ही. 9 1 येऊ, 9 1 9, 9 2 18. आता 18 संख्या आली, 8 अधिक 1 बरोबर किती झाले? 9. 9 2 18, 9 त्रिक 27, 7 आणि 2 झोपले का तुम्ही? 7 आणि 2 9, 9 चूक 36, 3 आणि 6 9 5, 4 आणि 5 9 सख. हा नक्की 9 सग हा 54, 5 आणि 4 9 7 63, 6 आणि 3 9 9 81, 9 9 81, 8 आणि 1 9 आणि 9 10 90, 9 अधिक 0 बरोबर 9. 9चा पूर्ण पाडा म्हणा दादा, पूर्ण आकड्यात 9च उत्तर येते. आता 8 म्हणून पहा. 8 1 8, 8 2 6 आणि 1, 8 त्रिक 2 आणि 7 आलं पुढं. आता वाढत जाते पुत्र, कुठं कमतरता होते. रामचंद्राचं चरित्र असं नाही, सरळ दादा. नुसतं आचरण जरी रामचंद्राच्या चरित्राचं केलं तर जीवनाचं कल्याण आहे दादा. एवढं महत्व रामचंद्राच्या चरित्र. म्हणून तर काल बोललो ना मी, विरोधकाच्या सुद्धा मस्तकामध्ये रामचंद्राच्या नामाचा महिमा आहे. रावण मरता मरता म्हणलाच, हे राम, मरता मरता रावणाला म्हणावं लागलं राम. मंदोदरी म्हणली तुम्ही पाण्यात जो दगड टाकला कोणत्या कारणानं? शेवटी मंदोदरीला म्हणावं लागलं, रावणाला म्हणावं लागलं, मंदोदरी मला मी किती ताकदवान असलो ना तर माझ्या रामाचं चरित्र लय गोड आहे, माझ्या रामाचं नाव लय गोड आहे. एवढं गोड माझ्या रामाचं नाव आहे ना, त्याच्या नावानंच माझ्या हातून दगड तरलाय दादा. एवढं माझ्या रामचंद्राचं चरित्र महान आहे. राम राम म्हणता जाऊ माझा प्राण, हो राम राम म्हणता
राम म्हणता जाऊ माझा प्राण. रामचंद्राचं चरित्र आचरणीय आहे, तर भगवान श्रीकृष्णाचं चरित्र उच्चारणीय दादा. आणि चरित्र कुणाचंही नाही, कुणाचंही चरित्र नाही. वाक्य नीट आहे का? चरित्र कुणाचं आहे? ज्याचं चारित्र्य त्याचं चरित्र आहे. ऐकता ना तुम्ही? ज्याचं चारित्र्य आहे दादा त्याचं चरित्र आहे. ज्यानं चारित्र्यच बनवलं नाही त्याचं चरित्र कसं होईल? काय काय लोक म्हणतात महाराज रामाचंही चरित्र आहे, कन्हैयाचंही चरित्र आहे. महाराज पैसा माझ्याकडे कसल्याचीच कशाचीच कमतरता नाही. मग एका राजाने फरमान सोडलं प्रधानाला, प्रधानजी काय सरकार, रामाचं चरित्र आहे, कन्हैयाचं चरित्र आहे, सगळ्यांचं माझंही चरित्र लिहा. प्रधान म्हणला सरकार तुमचं नाही चरित्र होणार. कसली कमतरता आहे माझ्याकडं? काहीच कमतरता नाही, काय पाहिजे ते सांगा, माझं चरित्र लिहा. प्रधानजी हुशार होता. प्रधानजी म्हणले सरकार चरित्र लिहायचं असलं मला महिनाभर सुट्टी द्या, पुन्हा रजा टाका. रजा टाकल्यावर काय राहते? पगार चालू राहते ना वाटते. म्हणजे अजून काय पगार सुरू झाले नाही आपल्याला, होय सरपंच? रजा टाकल्यावर पगार सुरू राहते म्हण. रजा द्या, 1 महिन्याची सुट्टी लागल, रजा लागेल. सरकार म्हणले 1 महिना काय 2 महिने घेऊन माझं चरित्र लिहि. प्रधानजी हुशार होता लखन महाराज. 1 महिन्याची पगारी रजा घेतली प्रधानजीनं. महिनाभर आराम केला प्रधानजीनं, काहीच नाही केलं. आता याचं चरित्रच काय राजाचं? 29व्या दिवशी प्रधानजी उठला, हातात पुस्तक वही घेतली, वही रद्दी म्हणा, रद्दी हातात घेतली, पोथीच्या आकाराची कापली आणि ती रद्दी एका भगव्या वस्त्रात गुंडाळली. भगव्या वस्त्रात गुंडाळली. राजाकडे नेलं आणि राजे म्हणाले प्रधानजी चरित्र तयार का? म्हणला सरकार 29 दिवस मी महिनाभर सुट्टी घेतली, पगारी रजा आहे, चरित्र तयार आहे. प्रधानजी म्हणले चरित्र तयार आहे. राजा म्हणला चरित्र तयार आहे ना, मग एक काम करा, वाचा सर्वांच्या समोर माझं चरित्र. प्रधानजी म्हणले सरकार चरित्र वाचायला अडचण नाहीये, पण एकच अडचण आहे. काय? एका पानावर, एका पॅरेग्राफ मध्ये, एका ओळीमध्ये एकच नाव टाकायचं राहिले. तेवढं नाव टाकलं सरकार की तुमचं चरित्र तयार आहे. सरकार म्हणले प्रसंग बोला, कोणता आहे? कोणता प्रसंग आहे बोला, लगेच सांगतो तुम्हाला. काही नाही, एकच नाव टाकायचं राहिले म्हणजे त्या पानावर, त्या पॅरेग्राफ मध्ये, त्या ओळीमध्ये तेवढं टाकलं की तुमचं चरित्र पूर्ण आहे. प्रसंग बोला. प्रधानजी म्हणले सरकार अडचण काय नाही, एवढाच प्रसंग आहे. जसं रामचंद्राची सीता पंचवटीमधून रावणानं पळून नेली होती. कळते की तुम्हाला? रामचंद्राची सीता पंचवटीमधून जशी रावणानं सिया को ले गया राम कराया, सिया को ले गया राम कराया, नाश बनाकर पेश जोगी का, सिया को ले गया राम बनाकर पेश जोगी का, कराया नाश सब अपना, कराया नाश सब अपना, दीवाना हो तो ऐसा हो सदाशिव भोले भंडारे, बनाकर पेश जोगी का, पेश जोगी, पेश जोगी का. काही नाही, रामाची सीता जशी रावणानं पळून नेली सरकार, बस एवढंच आहे. तुमची सीता कोण पळून नेली तेवढं सांगा. तेवढं नाव त्या पॅराग्राफ मध्ये टाकले, तुमचं चरित्र तयार आहे. तो मला म्हणजे सीता जाऊ द्या लागते का? म्हणजे त्याशिवाय चरित्रच नाही. तो मला जाऊन टाकते. टाकली जाऊन, रद्दीच होती ती. आपलं हे चरित्र आहे. आपलं चरित्रच काय दादा? रांगता रांगता मोठे झाले, रांगता रांगता बालवाडीत गेले, बालवाडीत खिचडी खाल्ली, पुन्हा मोठे झाले. तिथले उगऱ्या खाल्ल्या, भात खाल्ला, तिथून मोठे झाले. 1लीत गेले, 5वीत गेले, 10वीत गेले, बीड केलं, काय नोकरी लागली, नोकरी लागून बायको आली, बायकोनं घर बांधलं, बायको आली, घर बांधलं, लेकरं झाले. ते लेकरला ज्या शाळेत हे गेले त्या शाळेत लेकरं चालले होते, ते लेकरं लहानाचे मोठे झाले, ते लेकरं शाळेत जाऊ लागले, ते लेकरं मोठे झाले, त्याचे नाताचे लग्न झाले, नातायला नातू झाले, हे मेले. चरित्रच काय आपलं सांगा ना तुम्ही? आपलं चरित्रच काय दादा? ही इतकं चरित्र आहे आपलं. चरित्र कुणाचंही होत नाही, ज्याचं चारित्र्य आहे त्याच दादा चरित्र आहे रामचंद्राचं. कन्हैयाचं चारित्र्य आहे म्हणून तर त्या चरित्राचा उच्चार आहे दादा. कसं चरित्र आहे ते? पापी जे अभक्त दैत्य जे मातले, धरणीसी झाले ओझे त्यांचे, बुडविला
धर्म अधर्म झाला फार सोसवे ना भार मज आता वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मयापासी जाय नित्री वाहितोय सांगत असे देवा. देवाचं चरित्र पहा कसं आहे. बापाच्या लग्नात पोराच्या चरित्राला सुरुवात आहे. कन्हैया चरित्र कसं आहे. बापाच्या लग्नात पोराच्या चरित्राला सुरुवात. असं ऐकलं का कुठं. बापाचंच लग्न लागतंय आणि पोराच्या चरित्राला सुरुवात झाली. ऐकलं का तुम्ही कुठं. चर्मन बापू ऐकलं का तुम्ही. बापाचं लग्न लागतंय आणि पोराच्या चरित्राला सुरुवात झाली. अहो तुम्ही नाही कोणीच ऐकलं नाही. अरे पटल का आपल्याला. बापाच्याच लग्नात पोराच्या चरित्राला सुरू. अहो पटतही नाही पण घडले ना. वसुदेवा देत देवकी बहीण लग्ना माझे विघ्न झाले आहे का. वसुदेव देवकीचं लग्न लागतंय तर आकाशवाणी झाली. ए कंसा ए कंसा अरे ज्या बहिणीची तू थाटामाटात वरात काढतो ना तिच्याच मोठी येणारा आठवा तुला मारणार आकाशाची वाणी आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी आकाशाची वाणी सांगत असे कंसा. सांगत असे कंसा. आकाशाची वाणी आकाशाची वाणी सांगत असे कंसा. माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वर निघून नाम माझी वाणी तुझे वर निघून नाम. आकाशाची वाणी आकाशाची वाणी सांगत असे कंसा. आकाशाची वाणी सांगत असे कंसा. मानी हा भरवसा बोलण्याचा मानी हा भरवसा बोलण्याचा. माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वाणी गुण नाम माझी वाणी तुझे वाणी गुण नाम. माझी वाणी तुझे माझी वाणी तुझे वाणी गुण नाम माझी वाणी तुझे वाणी गुण नाम. वाणी गुण वाणी गुण. तुमच्यातलं पारसं कर लागतं ना इकडं. कीर्तन झालं की आनंद घेतला पाहिजे. कीर्तनात आनंद घेतला पाहिजे. गायकांनी वादकासोबत वादकांनी गायकासोबत कीर्तनकारांनी आपल्या एकमेकांसोबत आणि आपण सगळ्यांनी यायच्या सोबत आनंद घेतला पाहिजे. त्याच्यासाठीच कीर्तन आहे. नाही तर गुत घेतल्यासारखं चाललंय सपाटा. काय म्हणतात तुकाराम झोपा चालल्या तुमच्या. जमते का नाही ना. जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. सुगंधा परी दरवळावा. पाण्यातला सूर जैसा ओटातून ओघळावा. पाण्यातला सूर जैसा आनंद या जीवनाचा सुगंध
आनंदासाठी कीर्तन आहे. एकमेकात मिक्स झालं पाहिजे. कथाकाराने श्रोत्यासोबत, कीर्तनाकाराने श्रोत्यासोबत, श्रोत्याने आमच्या सर्वांसोबत आनंद घेतला पाहिजे. मिक्स झालं, तल्लीन झालं पाहिजे. त्याचंच तर नाव कला आहे. कला कशाला म्हणतात? दोन पदार्थाचं एकीकरण, दोन पदार्थाचं मिश्रण, त्याचं नाव आहे कला. कलेची व्याख्या सांगतो आता सरळ. कला त्याला म्हणतात दोन पदार्थ मिश्रण होणे म्हणजे कला. इतक्यावर कलेची व्याख्या थांबत नाही. नुसते दोन पदार्थ एकत्र आले म्हणजे कला होतो का? नाही होत. त्याला एकमेकात मिसळावं लागते. मिसळून पण कला होत नाही. पटवून देतो. महिला मंडळ, तुम्ही एकाच पातेल्यात मुगाची डाळ टाकता आणि तांदूळ टाकता, त्याला काय म्हणता तुम्ही? शिजल्या झोपल्या का तुम्ही, काय म्हणता त्याला तुम्ही? खिचडी म्हणता. आता एकत्र टाकली की तुम्ही, ती एकात मिसळले पण एकात कालवले पण, तुम्ही त्याला खिचडी का म्हणता? काला का म्हणत नाही तुम्ही त्याला? त्याचं कारण आहे ते एकमेकात मिक्स झाले पण एक झाली नाही. एकमेकात मिसळले पण ती एक झाली नाही. तुम्ही ती खिचडी ताटात जर घेतली ना, त्याच्यात ते तांदूळ वेगळे करता येतात आणि मुगाची डाळ सुद्धा वेगळी करता येते. मिक्स होऊन सुद्धा वेगवेगळं जर करता येत असेल तर तो काला नाही, ती खिचडी आहे. पण मिक्स झाल्यावर वेगवेगळे करता येत नाही, त्याचं नाव काला आहे. पुरुष वर्ग, तुम्ही जुनी माणसं आहे काय? जुन्या काळात दादा ही भाजीपाला कमी होता, म्हशी घरी राहायच्या भरपूर, बरोबर आहे? म्हशी भरपूर राहायच्या ना, तर दूध भरपूर राहायचं घरी. गुरुजी, म्हशी भरपूर राहायच्या तर जुनी माणसं ज्वारीची भाकर त्या दुधात कुस्करायची. दुधात जर ज्वारीची भाकर कालवली तर त्याला काय म्हणता तुम्ही? आता खिचडी म्हणतात त्याला? नाही ना. त्याला का काला आहे? याला तुम्ही खिचडी म्हणता आणि त्याला तुम्ही काला म्हणता. ते बी मिक्स झाले, हे पण मिक्स झाले, पण एकाचं नाव खिचडी आहे आणि एकाचं नाव काला आहे. काय कारण? कारण सांगतो. मुगाच्या डाळीच्या आणि तांदळात तुम्ही खिचडी म्हणता कारण एकत्र झाले, पण एकत्र होऊन सुद्धा वेगवेगळे ते होऊ शकतात म्हणून ती खिचडी आहे. पण दही आणि दूध आणि भाकर एकत्र झाले, डबल दिमाग खावायला जरी आला ना, तर मी म्हणलं आता काला द्विच्यातलं दूध बाजूला काढतो, भाकर बाजूला काढतो. डबल दिमाग खावायला जरी आला तरी त्या दुधातली भाकर त्याला वेगळी करता येत नाही आणि भाकरीतलं दूध वेगळं करता येत नाही. कारण ते नुसते मिश्र नाही झाले, तर दोन्ही एक रूप झाले म्हणून त्याचं नाव काला. कमने काला कोठे अभेद देखिला, अभेद देखिला, कोठे का म्हणे काला कोठे अभेद देखिला. याचा अर्थ असा आहे, मिक्स झाल्याशिवाय काला होत नाही. मग तसं श्रोत्यांनी वक्त्यासोबत, वक्त्यांनी श्रोत्यासोबत, गायकवाद्यांनी आपल्या एकमेकासोबत मिक्स झालं पाहिजे, तेव्हा तो आनंद मिळत असतो, तो ब्रह्मानंद मिळतो. अन्यथा नाही. कुठून बाजूला गेलो तो माझ्या लक्षात आहे. कीर्तनकार खोटं नाही सोडलं पाहिजे. कथाकार कीर्तनकार तुमचा मूळ जो विषय चालतो विषयाला बाजूला नाही गेलं पाहिजे. मी हे सांगत होतो, बापाच्या लग्नात पोराच्या चरित्राला सुरुवात, वसुदेव देवकीचं लग्न लागते तर चरित्राला सुरुवात झाली. अय कंसा, आकाशाची वाणी सांगत अशी कंसा, माणी हा भरवसा, अरे आठवा हिचा पुत्र वधील तुझसी, ऐकोनी मानसी क्रोधावाला. आता तुम्हाला सगळा चरित्र भाग माहिती आहे, पण जन्म केल्याशिवाय काल्याचं कीर्तनकाराने करूच नाही. अहो, ज्याचे चरित्र सांगायचे तुम्हाला काल्याच्या कीर्तनात, त्याचा जन्म तर करावा लागेल का नाही आपल्याला? त्याचा जन्मच नाही, चरित्र कोणाचं सांगणार आहे तुम्ही? मग ऐका, काळजी करू नका, मी अवतार घेईन म्हणून विश्वाचा मालक अवतार घ्यायला तयार झाला. लग्न लागलं, आठवाईचा मारणारे म्हणून दादा कंस मारायला धरला. सगळा कथा भाग माहिती म्हणून ठेवा बंदीखानी, दुता सांगे बंदीखान्यात ठेवलं. होताची प्रसूत नेऊन या देत, 6 ही मारितो दुराचारी. 6 लेकर वसुदेवकीचे कंसानं मारले हो. पण ऐका, 7वा जो गर्भ योग माया नेत, आश्चर्य करीत मना माझी. 7व्यांदा देवकी माता गर्भवती आहे, 7व्यांदा देवकी माता गर्भवती आहे ना. योग माईन तो गर्भ देवकी मातेच्या गर्भातला काढला आणि दादा रोहिणीच्या उदरात नेऊन तो स्थापित केला. ऐका, आता 8व्यांदा जगाचा मालक देवकी मातेच्या गर्भात आला हो. थोडा आवाज द्यायला आला. देवकी मातेच्या गर्भात जगाचा मालक
आकाशाची वाणी सांग सकळाची आकाशाची वाणी सांग सकळाची आकाशाची वाणी सांग सकळाची आकाशाची वाणी सांग जगाचा मालक आला ना. वा वा, धन्यवाद. देवाचा जन्म करायचा आहे आपल्याला. हा हा, नकल मारा. हरी बोल. धन्यवाद. काला वर्षभर लक्षात राहिला पाहिजे. जगाचा मालक देवकी मातेच्या गर्भात आला ना. आकाशाची वाणी सांगे सकळाची. विश्वाचा मालक सांगतो काळजी करू नका, तळमळ करू नका. मी तुमच्या उद्धारासाठी, तुमच्या रक्षणासाठी गोकुळात अवतार धारण करणारे. तळमळ करू नका. हे बी रन काढायचे, हे बी काढायचे. जमलं जमलं. वा. नाही घेणारे पण असं शॉर्ट 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 बट कडू स्वीट. वा. आकाशाची वाणी सांगे सकळाची. तुम्ही म्हणता पहिल्यांदा म्हणलं, हे नाही म्हणलं पहिल्यांदा, हे म्हणलं आकाशाची वाणी सांगे सकळाची. शिलय लक्षात ठेवावं लागते. आता आकाशाची वाणी सांगे सकळाची. तळमळ मानसी करू नका. आता घाबरू नका. मी येणार आहे. कुठे? देवकीच्या गर्भा येईल भगवान. तुमच्या देवकी ओळखीची आहे ना? चांगे फळची का? चांगे फळची आलीत का माणसं? नाही. देवकीच्या गर्भा येईल भगवान. रक्षील ब्राह्मण गाई भक्त. विश्वाचा मालक देवकी मातेच्या गर्भात आला ना, तर देवकी माता कशी दिसू लागली बघा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. आणि परिणाम कंसाचे हृदय जळत असे. कंस जळू लागला देवकीवर, बहिणीवर. बहिणीवर जळणारी अवलाद तेव्हा बी होतीच. बहिणीवर जळू नये दादा. जो जो बहिणीवर जळलाय ना दादा, त्याची अवस्था कंसासारखीच होणार. बहिणीवर जळू नये दादा. साळंकृत कन्यादान पृथ्वीदानाच्या समान. तो बहिणीवर जळायचा. हिच्या पुढे येणार मला मारणार आहे, हिच्या पुढे येणार मला मारणार आहे. रक्षील ब्राह्मण गाई बघ. देवकी दैदिप्यमान दिसत होती. मायबाप देवकीला कंस घाबरायचा. सगळे प्रमाण सरळ सांगतो तुम्हाला, ऐका. आजा सर्पन्याय कीटक भ्रमण दिसती नारी नर कृष्ण रूप. पुढे तो इतका घाबरला होता कंस कन्हैयाला, इतका घाबरला होता. नामदेवराय म्हणतात तो आता इतका घाबरला होता. नामदेवरायचा लय अभ्यास आहे. आपण म्हणाव का नामदेवरायचा लय अभ्यास आहे? विद्वान आहे नामदेवराय. नामदेवराय सगळं चरित्र अभंगातील आहे. समद चरित्र नामदेवरायचे चरित्र लय गोड अभंग नामदेवरायचे. नामदेवराय म्हणतात किती घाबरला होता कंस पा. नामदेवराय म्हणतात नासिल हा आता दैत्याचे ते बंड.
फाटलीचे. बरोबर आहे. आता ओळखून घ्या तुम्ही काय नामदेवराय म्हणले. ते नामदेवराय कंसाला म्हणतात. ते इतकं घाबरलं होतं देव अवतार येणार आहे म्हणून. नामा नासीला आता दैत्याचे ते बंड फाटलीचे तेव्हा त्याची एवढा घाबरला होता कंस कन्हैयाला. पाहता पाहता दादा देवकी माता दैदिप्यमान दिसू लागली हो. कारण विश्वाचा मालक तिच्या गर्भात आलाय. कारण देव साधन आहे. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा लय गोड आहे, लय गोड आहे. असा देव देवकीच्या गर्भात आला. पाहता पाहता दिवसामागे दिवस जात होते, दिवसामागे दिवस जात होते. 8 महिने देवकी मातेचे संपले. सगळ्या महिन्यांना लाईन लावली. देवा तुम्ही आमच्या महिन्यात जन्माला या, देवा तुम्ही आमच्या तिथीला जन्माला या. नक्षत्राने लाईन लावली. देवा तुम्ही आमच्या नक्षत्रात जन्माला या, आमचं नाव होईल. आमच्या महिन्यात जन्माला तुम्ही आमचं नाव होईल. आमच्या वाराला जन्माला आमचं नाव होईल. म्हणून विश्वाच्या मालकानं श्रावण महिना स्वीकारला. विश्वाच्या मालकानं वसुनाम तिथी बुधवार स्वीकारला. नक्षत्र रोहिणी स्वीकारली. तिथी अष्टमी स्वीकारली. म्हणून विश्वाचा मालक श्रावण महिन्यामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये अष्टमीच्या रात्री बुधवारच्या रात्री 12 वाजता जगाचा मालक देवकी मातेच्या गर्भातून प्रगट झाला. तो अवतार म्हणजे माझ्या विश्वाचा मालकाचा भगवान श्रीकृष्ण. गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान, हा हा हरि बोल. गोकुल में भगवान, गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान प्रगट भयो, गोकुल में भगवान प्रगट हुए, गोकुल में हुए, गोकुल में प्रगट हुए, गोकुल में भगवान. प्रकट हुए पर 5 मिनट के बाद अभी तो मथुरा में प्रकट हुआ है. विश्वाचा मालक श्रावण महिन्यामध्ये जन्माला आला. आता श्रावण महिन्याचं वातावरण कसं राहते? जिकडं पाव तिकडं ऊनच ऊन असं आहे का? दिलीप दादा कसं काय राहते? पावसाळ्यात श्रावणाचं वातावरण पावसाळा. श्रावण महिन्यात वारा झुळझुळ वाहतो या, झुळझुळ वाहतो या, वारा मंजुळ गातो या, झुळझुळ वाहतो या, वारा मंजुळ गातो या. असं ते वातावरण आहे. विश्वाचा मालक जन्माला आल्याबरोबर पप्पाला मेसेज केला. पप्पा 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 कळली तुम्हाला? पप्पा मायबाप विश्वाच्या मालकाला सांगितलं, नंदाच्या घराला मज गोकुळाला, नंदाच्या घराला मज नंदाच्या घरा
का म्हणलं माहिती आहे का? इथं वाजून घ्या सांगतो तुम्हाला. त्या 2 चाली मी का म्हणलं माहिती आहे का? कारण पत्रिकेवर द्यायचा फोटो आहे त्यांच्याच या चाली आहे. गुरुवर्य काशीराम बुवाच्या या चाली. दादा काय वैभव त्यांनी निर्माण केलं. काशीराम बुवा दिसायला जरी आपल्याला नसले, पाहायला जरी आपल्याला नसले ना दादा, आजही त्यांच्या चालीचा ठेवा तुमच्या आमच्या सोबत आहे त्यांच्या रूपाने. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला, पुत्र झाला यशोदेला. गवळण सांगे गवळणीला, गवळण सांगे गवळणीला. बिगरिकीने बनाई रात मोरे, बिगरिकीने बनाई आठवण करणं म्हणजे प्रत्यक्ष काशीराम बुवाच आपण सप्त्यात आणल्यासारखे. त्यांचे फोटो आपल्या पत्रिकेले ना दादा. एक वैभव आहे. काय माणसं कुठं शिकले नाही होय. हे बापू आम्हाला सांगू लागले आपल्या गावाकडे ढोरं ओळत होते म्हणून. पण काय ज्ञानोबाराची कृपा काशीराम बुवावर झाली बघा ना. दिगंबर भाऊ कुठे असतील, काशीराम बुवा काय कृपा झाली त्यांच्यावर. आज महाराष्ट्रातलं गाव नाही, महाराष्ट्रातला तालुका नाही, महाराष्ट्रातला जिल्हा नाही दादा की त्या गावात या दोघांचं काशीराम बुवाचा दिगंबर बुवाचा काकडा वाजत नाही असा एकही जिल्हा तालुका नाही. वा कुठं गेलतो आपण. कन्हैया जन्माला उचला, लगेच पप्पानं उचललं कन्हैयाला. आणि लोक म्हणतात आईचंच लय प्रेम राहते लेकरावर. खरंय काय? आहे ना, आईचंही लेकरावरती जीवा पाड प्रेम राहतं, पण बापाचं तितकंच प्रेम लेखावर राहतं. हो, सगळीकडे आईचं प्रेम वर्णन केलं जाते, पण बापाच्या प्रेमाची कदरच नाही कुणाला. बापाचं एक कमी प्रेम नाही बरं. आईपेक्षा एक काकण प्रेम बाप लेकरावरती करत राहतो. उरा मंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी. जिजू जिजू संसाराचा, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला. वटामधी हसू जरी कणावा घडी भर तू थांब जरा, ऐक त्याची धाव. लय आठवा प्रत्येकाचा आपापला बाप. प्रत्येक बाप विचार करतो आपल्या लेकरावरती. आपल्या अंगावर फाटके कपडे असतील तर आपल्या लेकराच्या अंगावर फाटके कपडे असता का म्हणे बाप विचार करतो. अरे आपण लोकांची रोजदारी केली, आपल्या लेकराला रोजदारी करण्याची वेळ येऊ नये बाप विचार करत राहतो. अरे आपण दुःखात दिवस काढले ना, माझ्या लेकीला चांगलं नवऱ्याचं घर सासर मिळालं पाहिजे बाप विचार करत राहतो. दादा बाप फाटक्या कपड्यात राहतो, पण लेक चांगल्या कपड्यात कसा दिसेल याचा विचार करत राहतो, त्याला बाप असं म्हणतात. दादा गुरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावर. घनदाट प्रेम राहते दादा बापाच्या अंतकरणात. चला विषय लांबल आपला. नंद बाबा घेऊन निघाले. कुठे निघाले? गोकुळाला. तेथे ठेवी कृष्णाजीला माया घेऊन निघाला. जमलं ना आता. विश्वाच्या मालकाला तिथं घेऊन गेले.
गोकुळात गेल्याबरोबर एवढा आनंद उत्सव झाला दादा. आता प्रगट होई गोकुळ में. इतका आनंद झाला गोकुळवासियांना. सर्व गोकुळवासी गवळणी नंद बाबाच्या अंगणात आल्या आणि आनंद एकमेकीला सांगू लागला. संगती गवळणीला गवळ सांगेल गवळणीला संगती गवळणीला गवळ सांगती वा वा. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आता सर्व आनंद उत्सव चालला. पण आशामध्ये एक विरजन पडणार आहे. गोकुळामध्ये आनंद साजरा दादा. तर कंसानं मीटिंग भरवली. मीटिंग कशी भरवली सांगू. आठवण म्हणून सांगतो. आता तुम्ही ऐकणारी माणसे म्हणून सांगतो. आता सगळ्याच्या सारखं कीर्तन झालं पाहिजे. हे काला म्हणजे काय प्रसादच नाही नुसता. सगळ्याला त्याचा आनंद मिळाला पाहिजे. कशी मीटिंग भरवली. जसे विजापूरच्या दरबारामध्ये आदिलशहानं मीटिंग भरली होती छत्रपती शिवाजी राजांना पकडण्यासाठी. विजापुरी दरबार भरलेला. विजापूरला दरबार भरला होता दादा. आदिलशहानं भरला होता. शिवाजीनं मुलुक जिंकला. शिवाजीनं मुलुक जिंकला. कोण पकडून आणि शिवाजीला पैजेचा विडा मांडलेला. अरे त्या शिवाजीला कोण पकडायला जातं. त्यांनी सगळा मुलुक जिंकून घेतलाय. कोणाची हिंमत नाही दादा वर मान करून पाण्याची की मी जातो म्हणून. का इको कमी ठेवता दादा. आवाज इको थोडा कमी बोलताना. विजापूरच्या दरबारात आदिलशहा म्हणतो कोण शिवाजीला पकडून आणेल. कुणाची हिंमत नाहीये. हा सर्वांच्या मानाखाली आहे. बड़ी बेगम साहेब म्हणते इस दरबार में एक ही मर्द नहीं करे. ये दरबार सब ना मर्दों का है. एक ही मर्द इस दरबार में नहीं है. आणि मग कोपऱ्यातून आवाज आला. बाई आपल्याला नामर्द म्हणते. कोपऱ्यातून आवाज आला. मैं लाऊंगा मैं लाऊंगा मैं लाऊंगा. हे शिवाजी महाराजांना पेश करूंगा. आणि म्हणून अफजल खान निघाला. तबकातला विडा उचलला त्याने. राजाला पकडायचे म्हणून आणि निघाला. प्रतापगडीच्या पैठेशी प्रतापगडीच्या पैठेशी खान आला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामती शिवाजी राजाच्या शिवाजी राजाच्या करामतीची. शिवाजी राजाच्या करामती. त्यात नाही जाणीव शक्तीची. त्यात नाही जाणीव शक्तीची. माय बाप प्रतापगडच्या पायथ्याला पोहोचला. वेळ संपत आल्यामुळे भेटीसाठी शम्याना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला. शामी आला. खान दौलत डुलत आला. सय्यदाच्या संगतीला शिवबाच्या संगती महाला. ए शिवा आओ मुझे गले लग जाओ. शिवा आओ मुझे गले लग जाओ. राजाने त्याच्या हसण्याचा बेत ओळखला. कसा हसला होता तो. कसा असा बरोबर आहे. कसा हसला. जय शिवा. राजाने त्याच्या हसण्याचा बेत ओळखला. राजे भेटीसाठी जात आहेत. वा वा. सगळे चॅनल पाहिजे ना आपल्याकडे. राजे भेटीला जात आहेत.
राजांनी आलिंगन दिलं अफजल खानाला, पण त्यांनी दगा केला. कट्यारीचं मार जेव्हा राजांनी दादा ओळखला अंगात चिलकत आहे. मार झाल्याबरोबर आवाज आल्याबरोबर राजांनी पोटात बिचवा ढकलला. एका हातात वागणं, एका हातात बिचवा. खानाचे फळ पोटाला, खानाचे फळ पोटाला. परिणाम तळ गेला खणाचा पुतळा बाहेर. छत्रपती शिवाजी महाराज. मेला हे याच्यात कमी पाहिजे. हे काल्याच कीर्तन आहे ना आपलं, हे शिवजयंती थोडीच आहे. तर मी नमुना सांगितला तुम्हाला की कसा कंसानं दरबार भरवला, तो हे असा भरवला. जसा राजाला पकडण्यासाठी आदिलशहानं दरबार भरवला होता ना, तसं कन्हैयाला पकडण्यासाठी मारण्यासाठी कंसानं दरबार भरवला होता. दैत्यादिका त्या बाळका. कंसानं दरबार भरवला होता. कोण जाईल? तिथं अफजल खान उठला होता, इथं पुतना उठली आणि नटून निघाली ती. खुश बसली अशी प्रसन्न. पुढं काय पुढं काय पुढं काय, आता थोडा वेळ पुढे आता प्रसाद आहे आपल्याला सर्वांना. अशी पुतना नटून गेली. आणि मायबाप हे दुधात विरजन आहे. विरजन कशात टाकता ना तुम्ही? विरजन ताकातच टाकता ना तुम्ही का तुपात? दुधात. हे कन्हैयाचं गोकुळात चाललेला आनंद म्हणजे दूध आहे आणि पुतना म्हणजे हे विरजन आहे. लगेच तुम्हाला सगळा कथाभाग माहिती. दादा गेली दरबारात. पहन के सारी, कशी पुतना गेली होती? पहन के सारी लगा के गजरा, पहन के सारी लगा के गजरा, चाल चली मतवाली. गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है, गोकुल में आ गई है. ओ कैसी पुतना तूने विष पिलाया. ओ कैसी पुतना तूने विष पिलाया. लगा के सुरमा, लगा के काजल, लगा के गजरा, चाल चली मतवाली. गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं, गोकुल में आ गए हैं. वा एकदा टाळी वाजव आमच्या सर्व महाराज. किती गोड आहे पाहणं. आपलं कीर्तन जरा उभाट्या राहते, ढिलं नाही जमत ते. कैलास महाराज, संतोष महाराज, हे फ्री ऑफ चार्ज आहे. नाही तर इतक्याची कमीत कमी 15 कोणी देते. नाही आता करतील काहीतरी. पुतनेचा वध भगवान तो सनकाधिकार. विष पाजवाली, विष पाजवाली, वा वा वा. विष पाजवाली, 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 विष पाजवाली.
विष पाजूवाली तीस सायुज्यता दिधली. केवढा उदार. तिनं 20 देवाला पाजलं तर देवाने तिला सायुज्यता मुक्ती. विष पाजूवाली तिसी सायुज्यता दिधली किंवा सोसिली पुतना येणे मोहिले तरू आडीनं संडे बाप रखुमा देवी पुतणेचा उद्धार केला. तिच्या शरीराचा अंत्यविधी केला. तिच्या शरीराचा सुगंध निघाला. सुगंध सर्व गोकुळा दरवळला. आणि मग मायबाप आता कन्हैया लहानाचा मोठा होऊ लागला. बऱ्या प्रकारचा लीला भगवंत परमात्मा करतो आहे. रंगणी रांगत गुलगुला बोलत तळवे तळहात लहानपणी आम्हाला नाचणं शिकवलंय. शिकवलं ते नाचणं आमच्या गावात. वा वा वा. चला मी म्हणलं ना कीर्तनात वाटूच नाही. आपल्यासाठी कीर्तन झालं नाही. प्रत्येकाला आनंद मिळला पाहिजे त्याचा. वा. चला कन्हैया रांगू लागला. रांगणारा कन्हैया आता उभा झाला. जमून किती दिवस रांगत ठेवता त्याला तर स्वयंपाक तयार झाला ना. उभा राहू लागला. चालू लागला. चालता चालता कन्हैयाचे पायातली पैंजण वाजायची. सगळ्या गोकुळामध्ये आनंद व्हायचा. यशोदामाईच्या डोळ्यात पाणी आलं. माय माझं लेकरू आता आज फुल पॉवर आहे सगळं. पॉवरफुलचं प्रमाण आहे की एखादं. आमचा नेता लय पॉवरफुल म्हणून या नाचू लागला. माझे अछुडे बछुडे छकुडे राधे पडे पांघरू घालिले कुचडे बाळ सगुण गुणाचे ताने के बाळ दिसतंय गोजिरवाण. जमलं ना असा कन्हैया खेळ. 5 वर्षाचे बाळ अंगणी ग माझ्या खेळ. आता खेळणारा कन्हैया मोठा झाला. अनेक प्रकारच्या लीला करू लागल्या. अनेक प्रकारच्या तक्रारी यशोदा मातेच्या दरबारात. कृष्णा वा वा वा. गोकुळी
राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का जावे अवघ्या पिळणी कवळाले सत्य मोठ्या मथुरे मलाही मोह आवरण परत आवरावं लागेल मोह इतकं सुंदर गायलं हे गुरुवर एक खंडाळकर गुरुजीच्या कल्याण गुरुजीच्या गोळणी त्या गुरु हे भजनातले एक वजनदार व्यक्तिमत्व आहे कल्याण गुरुजी गायकवाड त्यांच्या गवळणी माझे अछुडे बछुडे माझ्या कानाचे नाव वरी घ्यावे हे गोकुळी राहावे का गावे गोकुळी राहावे का जावे आनया कवळे करे धंदा त्याचीच कवळण मी राधा उभा कृष्णा वाटेवरी गोकुळी राहावे का जावे गोकुळी राहावे का राहावे का राहावे का आता काल्या झाल्यावर जावे वा कन्हैया लीला करायचा अनेक गवणी तक्रारी यायच्या यशोदे आवरणा तुझ्या लेकराला कृष्णा तुला मी यशोदा बाई म्हणे ए कन्हैया कृष्णा तुला मी ताकीद करते हे घरी कुणाच्या जाऊ नको कुणाच्या घरी जाऊ नको ना बाबा आपल्या घरी काय बाबा उठला घरी जातो बाबा आपल्या घरी काय कमी आहे का लहान लेकर माया माया म्हणत असतात का रे काय कमी आपल्या घरी उठला सुलं कोड्याच दे आगिट तुझा पितानंद एक नाही मारतयाचा खाऊ नको रे कृष्णा कृष्णा तुला मी ताकीद करते हे घरी कुणाच्या जाऊ नको खोड्या नको करू खोड्या नको करू माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा माझे बाबा खोड्या नको करू माझे बाबा आता खोड्या नकाच करू है की नाही वा गोड आनंद आहे 7 दिवस आपण सर्वांना आनंद घेतलाय गायनाचा वादनाचा कीर्तनाचा कथेचा आता काला झाला तुम्हाला इथं यायचं युवा सुद्धा वाटणार नाही हेचा आनंदच वेगळा आहे काला झाला नाही तर जीवन माणसं जाऊ दे नाही आता ठोबारक माहीत होऊ द्या फक्त
करमत नाही तुम्हाला ते 7 दिवस करमणार नाही. ही दिवाळी राहते. जशी दिवाळी संपली की लेक माहेराला जाते. जुना काळ आठवा. माहेराहून लेक ज्यावेळेस सासरी निघते तेव्हा त्या लेकीला माहेर सोडा वाटत नाही. कन्या सासुऱ्यासे जाय मागे परतोनी पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. लेक जेव्हा माहेरून सासराला निघते ना जातील माहेरालाच सासरलाच पण नजर तिसरी माहेराकडे राहते. ती अवस्था ज्या सप्त्याची आहे. काला झाला तुम्हाला अजिबात करमणार नाही. पण माय काल कथा किती सुंदर झाली. हरिपाठ झाला, कीर्तन झालं. आज काल्याचं कीर्तन झालं. आता काला झाला की कथा नाही, कीर्तन नाही. आता आपापले कामधंदे शेतात निंदन राहिले ना आपल्या हरभऱ्याचं. वा कन्हैया लीला मोठा झाला आणि अनेक प्रकारचे खेळ खेळू लागला. पेंद्या मला लय शहाणं झालं करते. राजाचा पोरग झाला म्हणजे आपल्यावर डावान ते कधी पण कन्हैया डावात कधीच हारला नाही. कधीच हारला नाही. खेळ डाव जाऊन कुरडी खेळ डाव जाऊन कुरडी किती करशील रे एकदा तुम्ही हा किती करशील रे किती करशील रे अरे कानुबा खेळ डाव जाऊन कुरडी कानुबा खेळ डाव जाऊन कुरडी कानुबा खेळ डाव जाऊन कशी कुर करती घोडी. ट्रॅक्टर न मजाव डावात हरतच नाही. पेंद्या मला लय शहाणं झाले ते आपल्या डावान ते याला वेगळं टाका म्हणून खेळातलं कन्हैयाला गोपाळांनी बाजूला टाकलं. हे पा एखादा मुलगा जर जास्त डावात पक्का असेल ना तर त्याला जवळ करत नाहीत लोक. नका रे बाबा हे आपल्याला हरवतंय. कन्हैया हरवायचा प्रत्येक अतीत एकदा थगली पोल मिलो माल्याच्या मल्यामध्ये गेलो ले बा माल्याच्या मल्यामध्ये गेलो ले गा माल्याच्या मल्यामध्ये कवल्या कवल्या काकल्या होत्या. काकल्या कळाल्या का तुम्हाला? काकल्या कळाल्या ना. माल्याच्या मल्यामध्ये कवल्या कवल्या काकल्या होत्या. मग थमद्या फुलांनी दोन तोडल्या. थमद्या फुलांनी दोन तोडल्या मला चालती. आणि मग मी ककली तोलायला गेलो लेवा मला चालती. आणि म्हणून नाही 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 तुझ्या संग येणार आम्ही नाही 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 तुझ्या संग येणार लय गवळणी लय गोडे पा. अतीत एकदा थगली पोल मिलो यशोदा माते कल गेलो ले बा यशोदा मातेनं केल्या होत्या फुलनाच्या पोल्या केल्या ले बा. लय रंगवत बस पोळ्या सांगत बस तोंडाला पाणी सुटलं तुमच्या कीर्तनाच्या. हे जसं पोळ्याच पदार्थाचं तोंडाला पाणी सुटते ना तसं एखादं कीर्तन रंगाव एखादा कथा रंगाव माणसाच्या तोंडाला पाणी सुटते. अजून थोडस होते का नाही तसं. चल हो बाजूला तुझ्यावर डाव येत नाही आम्हाला हरतो सारखं. याला डावात घेऊ नका याच्यासून कोणी खेळू नका. कन्हैयाला गोपाळाने बाजूला टाकलं तर विश्वाच्या मालकाच्या डोळ्याला धारा लागल्या. अरे आयुष्य माझं सगळे जन्म भक्ताशिवाय गेले नाही. प्रत्येक जन्मात हे भक्त माझ्या सोबत आहे. कन्हैया रडतो. हरी क्षणभरी निवडिता काकुलती येतो. हरी क्षणभर गोपाळांनी बाजूला टाकलं तर विश्वाचा मालक रडतो. अरे आयुष्य सगळे जन्म माझे भक्ताशिवाय गेले नाही आणि आता गोपाळ मला वेगळं टाकताय. कन्हैया म्हणला असं नका ना करू. सगळ्या जन्मात तुम्ही माझ्या बरोबर आहे. अरे तुमची मज लागली सवय मित्राची मित्राला सवय लागलेली असू द्या करमत नाही माणसाला. मैत्रिणीची मैत्रिणीला सवय लागली असू द्या करमत नाही तिला भेटल्याशिवाय. एखादा म्हातारा तुमचा मित्र असू द्या
तुमचा जर जिवलग मित्र असेल ना दादा, तो जर तुम्हाला बोलण्याचं बंद झालं, तुम्हाला करमायचं नाही, करमत नाही ना, कन्हैया म्हणायचं असं नका करू, मला वेगळं टाकू नका. कन्हैया त्याच्यात आला. कन्हैयाच्या गायी गोपाळांच्या गायीत गेल्या. पेंद्या म्हणलंय ते आपल्यात आलंय ना, त्याला पहिल्यांदा सांगा बाजूलो, किती दिवस तुझं ऐकायचं आम्ही? राजा झाला म्हणजे आम्हाला कामं सांगता राहतो का तू? राजा झाला म्हणजे का तुझ्या आज्ञेत आम्ही राहायचं? किती दिवस राहायचं? पेंद्या म्हणला हो बाजूला चल, तुझ्या आमच्या गायीत गेलेल्या गायी बाजूला कान्होबा कान्होबा